भी हकीकत नहीं बदलती सोना बदलने से नीयत नहीं बदलती सपने देखने से हकीकत नहीं बदलती हाँ अकेले के तरह किसी वो सियासत नहीं बदलती और मालदारों के बस्ती में झोपड़ी लगाने से हैसियत नहीं बदलती नहीं बात है बदलती है क्या नहीं बदलती आणि म्हणून म्हणायचं आहे काय संत रविदास जी के भी खिलाफ साजिश है हुई संत रविदास जी के भी खिलाफ साजिश है हुई संत रविदास के भी खिलाफ साजिश है हुई संत रविदास के भी खिलाफ साजिश है हुई हाँ संत रविदास के भी खिलाफ साजिश है हुई संत रविदास के भी खिलाफ साजिश है हुई संत रविदास के भी खिलाफ साजिश है हुई संत रविदास खिलाफ साजिश है हुई विचारधारा रोक न पाई वो ब्राह्मण स्याही विचारधारा रोक न पाई वो ब्राह्मण स्याही विचारधारा रोक न पाई वो ब्राह्मण स्याही संत रविदास के भी खिलाफ साजिशें हुई संत रविदास महाराज हो ना संत रविदास महाराज कर्मकांडाचे प्रखर विरोधक संत रविदास महाराज पण त्यांच्याबद्दल काल्पनिक गोष्टी लिहून ठेवल्या आहे हा काल्पनिक गोष्टी लिहून ठेवल्या आहे अनेक संत साहित्यामध्ये भेसळ केली या लोकांनी समजलं काय हा विचारधारा रोक ना पाई हो ब्राह्मण वा 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 गुरु गोरखनाथ भी झुका हा? गुरु गोरखनाथ त्यावेळेचा धुरंधर समजत होतो त्याला असं त्याच्याजवळ अशी विद्या होती म्हणे तो कोणत्याही माणसाले आपले फूक मारून भस्म करू शकत होता बापरे एवढी विद्या होती म्हणे हा एक चित्तोडगडचा राजकुमार होता हा आणि त्याचं प्रेम होतं मीरावर आणि मीरा हे संत रविदासची भक्त हो ना तिनं सांगितलं की मी काही जरी झाले तरी संत रविदासची भक्ती सोडणार का नाही किंवा त्यांच्यावरचं प्रेम माझं कमी होणार नाही तो म्हणे माझ्याशी लग्न कर मी तुला अशी ठेवली मी तर टाकलं म्हणजे चुल्यात तुला कोण मोजते म्हणून तिला खतम करण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी समजलं काय आणि मग याच्यानं नाही जमलं तर काय झालं की तो चित्तोडचा राजकुमार त्या गुरु गोरखनाथकडे गेला तो म्हणे मी त्याला आत्ता भस्म करतो म्हणे कोणाला रविदास गेला त्याला भस्म केलं इथं भस्म करायचं तिथं दिसत होता तिथं भस्म करायचं इथं दिसत होता अरे बापरे तोही फेल झाला शेवटी तो गोरखनाथ शरण आला संत रविदास महाराजाला असं शेवटी सर बाबा म्हणे मी हारलो म्हणे तुमच्या पुढं बापा बापा तुम्ही लई मोठी हस्ती या म्हणे गुरु गोरखनाथ भी झुका और चरण में इनायत है मनवादियों को लेकिन जाने क्या कयामत है मनवादियों को लेकिन जाने क्या कयामत है भारतीय संत महिमा नरहरि याद है भारतीय संत महिमा नरहरि नियामत है मनवादियों को जाने क्या कयामत है मनवादियों को जाने क्या कयामत है सासूबाई पुतळी सोन्याची सासूबाई पुतळी सोन्याची सोन्याची आई मला माहेरी जाण्याची ऐका भीम जयंती हो ना भीम जयंती हो ना सासवा सुनामधलं कधीच पटत नाही 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 पटते का नाही सासवा सुनामध्ये जास्तीत जास्त पटत नाही कमीत कमी पटते हो हो बरोबर आहे ना एखादी सून सासूला समजून घेणारी असते एखादी सासू सुनेला समजून घेणारी असते तेव्हा यायचा रोल काल जमते नाही तर रोज झगडम झगडी आहे ना रोज काही सांगायचं सोय नाही अशीच एक सासू होती खट्याळ असं अशीच एक सासू होती खट्याळ ते जुन्या विचाराची आणि सुनबाई होती शिकली सवरली ते नवीन विचाराची आणि अशीच बाबासाहेबाची जयंती आली जशी साहेबांना जयंती साजरी केली तशी जयंती आली तिच्या गावला तर सासूला लावलं ती सकाळपासून कुठं चाललीस गे मटम टिबानी नाही कुठं चाललीस भांडे घातलीस येली फनीर चांगली